दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। ही दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन आलेली आहे आणि हा आनंद कायम असाच राहावो अशा मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे दिवाळीची दीपावलीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात आणि दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा असं आपण म्हणतो। आपण दिवाळी आनंदात साजरी करतोय। इथे गाण्यांची मैफिल आहे, वरती सर्व कलाकारांचं मी स्वागत करतो आणि आनंद तर आहेच, परंतु थोडं पुराचं सावट आहे। मराठवाडा विदर्भ या भागात पूर परिस्थिती आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शुभेच्छांनी त्यांची दिवाळी देखील आम्ही काळी होऊ दिली नाही। त्या शेतकऱ्यांना देखील भरघोस अशी मदत, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम देखील आपण केलं। त्यामुळे आपली जी काही सामाजिक बांधिलकी आहे जपण्याचं काम आपण करत असतो। मगाशी आपण म्हणाला तिथे की हा ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे। खरंच ग्रासरूटचा असला की त्याला जमीन कळत असते, जमिनीवरचं सगळं कळत असतं आणि तो जमिनीवर चालत असतो। मी मागच्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून इथे आलो होतो, पण मुख्यमंत्री नसताना देखील आपण जे जे काही कामं सांगितली ते सगळी झाले ना बाबा। फक्त आता गार्डन राहिलं म्हणतोय विकास, ते गार्डन आता पावसामुळे राहिलं होतं, ते त्याचंही काम सुरू होईल। मंदिराचा बोलला नाही तुम्हाला? जे जे आपल्याला लागेल ते सगळं एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे। आणि आपल्याला माहित आहे माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या राज्यामध्ये जे रखडलेले विकास प्रकल्प त्याला आपण चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही सुरू केल्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी असतील, भाऊ असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांसाठीच आपण योजना सुरू केल्या। याचा देखील आनंद मला आहे आणि आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं 5 वेळा, म्हणून मी मुख्यमंत्री झालो, याचाही मला आनंद आहे। आणि पावसाचं आपण आता पाहतो की मे महिन्यातच सुरू, आपले सोमन सर काय म्हणतात, आता बंद होईल ना? जाऊ दे आता बाबा, कारण मे ला सुरू झाला तर अजून सुरूच आहे। परीक्षा किती बघणार? आणि त्यामुळे आपल्याला हे पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे। पण रयजामध्ये तसं काही प्रश्न येणार नाही, कारण सोमन सर आहेत। आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी लागते। म्हणून मी जेव्हा गावी परवा गेलो होतो तेव्हा देखील मी 3000 झाडं लावून आलो। जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा 1000 झाडं तरी लावतो। कारण शेवटी ही आता काळाची समाजाची गरज झाली आहे। गावी तर लावू, परंतु महापालिकेत आपल्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना देखील मी मागच्या वर्षी 1.5 लाख झाडं लावायला सांगितली, त्यातली त्यांनी 1,25,000 झाडं लावली आणि यावर्षी देखील 1 लाख झाडं जवळपास ते त्यांचा टार्गेट पूर्ण करत आहे। सगळ्या महापालिकांना, मुंबईपासून सगळ्यांना, शहरात देखील झाडं अगदी अर्बन फॉरेस्ट सारखं कॉन्सेप्ट आहे, तो देखील आपण पूर्ण करतोय। तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही एकदा चक्कर मारून या। कोलशेतला आपण मोठा सेंट्रल पार्क केलेला आहे आणि अतिशय मोठा परिसर आहे। तिथं गेल्यानंतर मी पहिला सांगितलं आणखी झाडं जेवढी लावता येतील तेवढी लावा, आणि त्यांनी माझं ऐकलं। थोडं ऐकतोच माझे लोक। आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच जागृत राहिलं पाहिजे। ही दिवाळी देखील पर्यावरण पूरक असली पाहिजे अशीच आपली सगळ्यांची भावना असते। आणि म्हणून
मी आपल्याला शुभेच्छा देत असताना मगाशी निवेदिकांना सांगितलं की पद असू द्या नसू द्या काम सुरूच असतं. पद काय वर खाली होत असतात, येतात पुन्हा जातात, पुन्हा येतात पुन्हा येतील, चिंता त्याची नाही आहे. पण मला अभिमान आहे की आज 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप या राज्यासाठी काम करू शकलो आणि त्या दरम्यान महाराष्ट्र नंबर 1चं ठेवण्यामध्ये मला यश मिळालं. आणि असंच देवेंद्रजी आमची सर्वांची टीम आहे आणि टीम म्हणून आम्ही काम करतोय. आमचा अजेंडा हा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट आहे, पर्यावरणाचा समतोल आहे, इतर जे काही विषय आहेत त्याला पुढे नेणं असेल. पण मला मात्र एक आनंद याचा आहे की या 2.5 वर्षात केलेल्या कामामुळे या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो, ही ओळख मला सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे मनापासून आपण भाऊ पण आहेत माझे, सर्वच आहेत. कारण शेवटी आपण जे काही समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे ते आपलं काम सुरूच राहणार. आणि तुम्ही देखील दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाचं आयोजन करतात. मतांचं कुठे बघतो लगेच, दिवाळी ॲटम बॉम्ब नंतर फोडा ना, छोट्या मोठ्या फटाके फोडत राहतील पण आपला ॲटम बॉम्ब भारी असेल. तर सगळ्यांना शुभेच्छा मी देतो. आणि मलाही आपण निमंत्रित करता. मला गडबड काय झाली, मी सांगितलं होतं 6:45ला उठवा, त्यांनी 8:45ला उठवलं. तोही झोपला असेल बिचारा. मी सकाळी 3:30 4:45ला झोपलो. आणि आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या. आणि ही दिवाळी आपल्या सर्व कलाकारांच्यामुळे अतिशय ह्याच्यामध्ये रंगत आलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा आपली दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची जावो अशा मनापासून शुभेच्छा. आणि जे काही आपल्याकडे उर्वरित कामं आहेत ती आपल्याकडे नगरविकास असल्यामुळे पैशाचा काही तुटवडा येणार नाही. आणि त्यामुळे जे काही आवश्यक विकास प्रकल्पांना आवश्यकता भासेल ते सर्व पूर्ण केलं जाईल. हीच आपल्याला सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.